गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या तासाला आपण 12वी मधील मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या चॅप्टरचा आपण स्टडी करणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बघा सुरुवातीला अमंग 3 स्टेट ऑफ मॅटर that is solid, liquid and gases. A solid nearly maintains its a fixed shape and volume even if a large force is applied to it. म्हणजे जर ह्या मॅटरचे 3 स्टेट आहेत ते म्हणजे सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस आहेत. आणि सॉलिड त्याचा काय असतो, फिक्स्ड शेप आणि व्हॉल्यूम असतो. म्हणजे ह्याच्यावरती ह्या समजा बॉक्स आहे आणि ह्याच्यावरती कुठलाही लार्ज फोर्स अप्लाय केला, अशा पद्धतीचा फोर्स अप्लाय केला तर हा जो सॉलिड बॉक्स आहे त्याच्या शेप आणि व्हॉल्यूममध्ये कुठलाही फरक होत नाही. म्हणजे हा काय आहे, सॉलिड आहे. त्यानंतर लिक्विड अँड गॅसेस डू नॉट हॅव देअर ओन शेप. म्हणजे लिक्विड आणि गॅस, समजा आपण एका ग्लासमध्ये लिक्विड घेतलं तर त्याचा शेप चेंज होतो, त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो फिक्स, व्हॉल्यूम मात्र फिक्स असतो. परंतु वेगवेगळा आपण बाउल घेतला किंवा आणखी वेगवेगळे कंटेनर आपण जर घेतले आणि त्याच्यामध्ये जर लिक्विड आपण भरलं तर काय होणार आहे, त्याचा शेप काय होणार आहे, चेंज होणार आहे. शेप मात्र फिक्स नसतो. त्यामुळे लिक्विडचा शेप जो आहे तो चेंज होतो, फिक्स नसतो. परंतु व्हॉल्यूम काय असतं, त्याचं फिक्स असतं. त्यानंतर गॅस आहे. गॅस समजा एखाद्या बॉटलमध्ये आपण गॅस भरला किंवा ग्लासमध्ये भरला तर काय होणार आहे, त्याचा फिक्स्ड शेप असा नसतो. त्याच पद्धतीनं त्याचं व्हॉल्यूमसुद्धा काय नसतं, फिक्स नसतं. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला लिक्विडमध्ये काय मिळतं की जो शेप आहे तो चेंज होत जातो, व्हॉल्यूम मात्र चेंज होत नाही. आणि गॅसचं काय होतं की शेप पण चेंज होतो आणि त्याचा व्हॉल्यूमसुद्धा काय होत जातो, चेंज होत जातो. त्यानंतर फ्लुइड, जसं आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. आता फ्लुइड म्हणजे काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे आणि फ्लुइडमध्ये काय काय इन्क्लूड होतं ते आपल्याला बघायचं आहे. मग आता फ्लुइडची डेफिनेशन आपल्याला बघायची आहे. फ्लुइड म्हणजे काय, एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज अ फ्लुइड. म्हणजे असा सबस्टन्स आहे, कोणताही सबस्टन्स असेल तर तो फ्लो होत असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, फ्लुइड म्हणणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल वॉटर आहे, तो काय होतो, फ्लो होतो. ठीक आहे. त्यानंतर गॅस असेल, गॅसमध्ये एअर तो काय होतो, फ्लो होतो. म्हणजे तो काय आहे, फ्लुइड आहे. म्हणजे फ्लुइडमध्ये जे सबस्टन्स आहेत ते फ्लो होतात त्याला काय म्हणतो आपण, फ्लुइड असं म्हणतो. एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज अ फ्लुइड. ठीक आहे. ही एक आपली पहिली डेफिनेशन. आणखी दुसरी डेफिनेशन आपल्याला काय करता येईल फ्लुइडची. अ फ्लुइड इज अ सबस्टन्स दॅट डिफॉर्म कंटिन्युअसली अंडर द ॲक्शन ऑफ ॲन एक्सटर्नल फोर्स. म्हणजे जो सबस्टन्स आहे आणि त्याला जर आपण काय केलं, एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, डिफॉर्मेशन होणार आहे. म्हणजे त्या सबस्टन्समध्ये शेप जो आहे त्याचा शेप आणि साईज काय होणार आहे, चेंज होणार आहे. त्याला काय म्हटलं जातं, फ्लुइड. म्हणजे डिफॉर्मेशन म्हणजे काय असणार आहे, त्याच्यामध्ये त्याच्या शेपमध्ये काय होणार आहे, बदल होणार आहे. ठीक आहे. म्हणजे समजा एक ह्या कंटेनरमध्ये काय आहे, लिक्विड आहे. हे लिक्विड आहे, वॉटर आहे आणि ह्याच्यावरती जर आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला, ह्याच्यावरती फोर्स अप्लाय केला तर काय होणार आहे, तर ह्याचा जो आहे शेप जो आहे तो ह्याचा काय होणार आहे, चेंज होणार आहे. कारण ह्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलेला आहे. हा काय एक सबस्टन्स आहे आणि त्यामुळं ह्याच्यामध्ये शेप चेंज होणार, म्हणजेच तिथं काय होणार आहे, डिफॉर्मेशन होणार आहे. ठीक आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, फ्लुइड म्हणतो. म्हणजे जो सबस्टन्स फ्लो होतो कंटिन्युअसली, त्याच्या शेपमध्ये चेंज येतो, तो म्हणजे काय असणार आहे, फ्लुइड असणार आहे. त्याच पद्धतीनं हे समजा लिक्विड आहे, गॅसमध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं आहे. समजा गॅस असेल आणि तो सुद्धा आपण काय केले आहे, त्याच्यावरती एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला. ठीक आहे. फुगा असेल, त्या फुग्यामध्ये आपण हवा भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण काय केलेलं आहे, एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला, काय होणार आहे, तर त्याच्यामध्ये त्याच्या शेपमध्ये काय होणार आहे, डिफॉर्मेशन होणार आहे, त्याच्या शेपमध्ये चेंज होणार आहे. ठीक आहे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, फ्लुइड असं म्हणतो. फ्लुइड म्हणजे काय, जो सबस्टन्स फ्लो होतो. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे, फ्लुइड. एनी सबस्टन्स दॅट कॅन फ्लो इज अ फ्लुइड.
ही एक डेफिनेशन आहे आणि ही त्याची दुसरी डेफिनेशन आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट बघा की फ्लुइड इन्क्लूड्स लिक्विड, गॅसेस अँड प्लाझ्मा. आता आपल्याला तर माहिती आहे 3 स्टेट ऑफ मॅटर, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. आणि फ्लुइडमध्ये काय काय इन्क्लूड होतं तर लिक्विड आणि गॅस हे काय होतात त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. परंतु प्लाझ्मा ही एक 4th स्टेट ऑफ मॅटर आहे आणि हे सुद्धा काय आहे ना ह्या फ्लुइडमध्ये इन्क्लूड होते. परंतु ह्या प्लाझ्माचा आपल्याला ह्या बुकमध्ये जास्त स्टडी नाही आहे आणि त्यामुळं ह्याचा आपण जास्त ह्याच्यामध्ये यूज करणार नाही. त्यामुळे प्लाझ्मा ही काय 4th स्टेट ऑफ मॅटर आहे आणि ह्या प्लाझ्मामध्ये काय असणार आहेत आयन्स असतात आणि फ्री इलेक्ट्रॉन्स असतात आणि आर्टिफिशियल असतं. त्यामुळं प्लाझ्माचा स्टडी आपण ह्याच्यामध्ये जास्त करत नाही. फ्लुइड त्यामध्ये आपण या चॅप्टरमध्ये लिक्विड आणि गॅस ह्या दोन्हीचाच आपण विचार करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर शेअर मॉड्युलस इज 0. म्हणजे ह्या फ्लुइडमध्ये शेअर मॉड्युलस काय असतो 0 असतो. आता शेअर मॉड्युलस म्हणजे थोडक्यात तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगते की शेअर मॉड्युलस जो आहे तो सॉलिडमध्ये जास्त असतो. त्याच्यामध्ये जर आपण टँजेन्शियल फोर्स अप्लाय केला तर काय होणार आहे तो जो सॉलिड आहे तो त्याच्यामध्ये एक रेस्टोरिंग फोर्स तयार होतो आणि तो त्याचा शेप जो आहे साईज शेप चेंज होणार नाही या पद्धतीने तो त्याला अपोज करत असतो आणि त्यामुळे हा शेअर मॉड्युलस तिथं असतो. आणि ह्या लिक्विडमध्ये शेअर मॉड्युलस काय असतो लिक्विड आणि गॅसमध्ये 0 असतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये अपोजिशन होत नाही त्यामुळं किंवा टँजेन्शियल फोर्स तिथं अप्लाय होत नाही त्यामुळं शेअर मॉड्युलस इथं काय असतो 0 असतो. त्यानंतर 5वा पॉईंट जो आहे फ्लुइड हॅज लेस रेझिस्टन्स अगेन्स्ट डिफॉर्मेशन. म्हणजे काय आहे तर ह्या जे आपण लिक्विड आहे किंवा गॅस आहे त्याच्यामध्ये जर आपण त्याच्या फोर्स अप्लाय केला तर ते डिफॉर्म होतं, त्याच्या शेपमध्ये बदल होतो. ठीक आहे. परंतु त्याच्यामध्ये जो रेझिस्टन्स आहे लेस आहे त्यामुळं काय होतं की त्याचा कमीत कमी रेझिस्टन्स असल्यामुळं तो काय करतो की त्याचा शेप लगेच चेंज करतो. त्यामुळे फ्लुइड हॅज लेस रेझिस्टन्स अगेन्स्ट डिफॉर्मेशन. त्यामुळं त्याच्या शेपमध्ये लगेच काय होतो की चेंज होतं. स्मॉल जरी आपण त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला तर त्याच्या शेपमध्ये लिक्विड आणि गॅस ह्याच्यामध्ये काय होतो चेंज होत असतो. त्यानंतर आयडियल फ्लुइड त्याच्या प्रॉपर्टीचा स्टडी करायचा आहे. आपण समजा जर नदीमध्ये वाहणारं पाणी आपण कन्सिडर केलं आणि त्या फ्लुइडच्या प्रॉपर्टीचा स्टडी केला तर ते आपल्याला योग्य रिझल्ट मिळत नाही. किंवा कॅनलमधलं फ्लो होणारं पाणी असेल त्याचं जर आपण ते प्रॉपर्टी कन्सिडर केल्या त्या फ्लुइडच्या तर आपल्याला ते पाहिजे ते रिझल्ट मिळत नाही. त्यासाठी काय केलेलं आहे की आयडियल फ्लुइड कसं असलं पाहिजे आणि त्याच्या काही ॲझम्पशन्स किंवा प्रॉपर्टीज इथं कन्सिडर केलेल्या आहेत. तर त्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत. समजा आयडियल फ्लुइड कसं असलं पाहिजे तर इट इज इनकॉम्प्रेसिबल. आयडियल फ्लुइड कसलं पाहिजे की इनकॉम्प्रेसिबल, जे कॉम्प्रेस करता येत नाही. समजा गॅस असेल तर तो गॅस काय होतो की कॉम्प्रेस आपण करू शकतो आणि सोडला तर पूर्ण समजा रूम असेल रूम भरून जाते त्या गॅसनी, परंतु तो कॉम्प्रेस करता येतो. परंतु हे जे फ्लुइड आहे ते कॉम्प्रेस करता येत नाही. इट इज इनकॉम्प्रेसिबल. आणि ते कॉम्प्रेस करता येत नाही म्हणजेच त्याची डेन्सिटी जी आहे ती कशी राहते कॉन्स्टंट राहते. इट्स डेन्सिटी इज कॉन्स्टंट. पहिली प्रॉपर्टी काय आहे आयडियल फ्लुइडची इट इज इनकॉम्प्रेसिबल म्हणजेच इट्स डेन्सिटी इज कॉन्स्टंट. त्याची डेन्सिटी सुद्धा कशी पाहिजे कॉन्स्टंट पाहिजे. इट इज इनकॉम्प्रेसिबल असला पाहिजे हे आयडियल फ्लुइड. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी काय आहे आयडियल फ्लुइडची इट्स फ्लो इज इररोटेशनल. म्हणजे इट्स फ्लो इज स्मूथ. देअर इज नो टर्ब्युलन्स इन द फ्लो. म्हणजे जो फ्लुइडचा फ्लो आहे तो कसा पाहिजे इररोटेशनल पाहिजे आणि त्याच्यामध्ये टर्ब्युलन्स नसला पाहिजे. म्हणजे समजा आता जे फ्लो होणारं जे वॉटर आहे समजा हा प्रवाह आहे हा काय होणार आहे वॉटर फ्लो होतोय म्हणजे तो कसा पाहिजे असा एकसारखा फ्लो होणारा पाहिजे. समजा त्याच्यामध्ये टर्ब्युलन्स नसला पाहिजे म्हणजेच हे जे फ्लो होताना काय
त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं कसाही प्रवाह त्याचा नसावा किंवा फ्लो नसावा. ठीक आहे, म्हणजेच ह्याला आपण काय म्हणतो, टर्ब्युलन्स. आणि म्हणजेच इरोटेशनल अशा पद्धतीनं किंवा कसाही वाकडा तिकडा त्याचा फ्लो असतो. म्हणजे असा फ्लो त्या फ्लुइडचा नसावा, त्याच्यामध्ये टर्ब्युलन्स नसला पाहिजे, इरोटेशनल नसलं पाहिजे, त्याचा फ्लो कसा पाहिजे, स्मूथ फ्लो पाहिजे. म्हणजे एकसारखे त्याचे लेअर पाहिजे, स्मूथ असा फ्लो असला पाहिजे. समजा पावसाचं पाणी पडलं, पाऊस चालू आहे नदीमध्ये, मग त्याच्यामध्ये काय टर्ब्युलन्स तयार होतो किंवा इरोटेशनलपणा त्याच्यामध्ये असतो त्या नदीमध्ये. आणि त्यामुळं तिथं आपल्याला तशा पद्धतीचा फ्लुइड नसावा, तो कसा असला पाहिजे, स्मूथ असला पाहिजे. म्हणून दुसरी प्रॉपर्टीज काय आहे आयडियल फ्लुइडची, इट्स अ फ्लो इज इरोटेशनल, इट्स फ्लो इज स्मूथ, देअर इज अ नो टर्ब्युलन्स इन द फ्लो. तिसरी प्रॉपर्टी काय आहे आयडियल फ्लुइडची, इट इज नॉन विस्कस, देअर इज नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो, दॅट इज द फ्लुइड हॅज नो विस्कोसिटी. म्हणजे समजा तर नदीमध्ये असणारा जो फ्लो आहे त्याच्यामध्ये जो वरचा लेअर आहे, त्यानंतर त्याच्या एक खालचा लेअर असतो, त्यानंतर त्याच्या एक खालचा लेअर. तर जो सर्वात वरचा लेअर आहे त्याचं जे स्पीड आहे ते जास्त असतं, त्यानंतर त्याच्यापेक्षा जो खालचा लेअर आहे त्याचं कमी असतं, त्यानंतर त्याच्या खाली. अशा पद्धतीनं हे लेअर असतात. तर हे जे लेअर आहेत वॉटरचे ते फ्लो होत असताना काय होतं की त्याच्यामध्ये एक लेअर दुसऱ्या लेअरवर असतो आणि तो फ्लो होत असताना त्या दोन्हीमध्ये काय होतं, इंटरनल फ्रिक्शन होतं. आणि ते फ्रिक्शन झालं की तिथं काय मिळतं, अपोजिशन मिळतं आणि मग आपल्याला तिथं विस्कॉसिटी मिळत असते. मग हे आपल्याला आयडियल फ्लुइडमध्ये काय पाहिजे की इट इज अ नॉन विस्कस, ते विस्कस नसावं. त्यामुळं जो फ्लो असणारा आहे तो कसा पाहिजे, नॉन विस्कस पाहिजे. हे जे लेअर आहेत ते कसे पाहिजे, असे एकसारखे फ्लो होत असले पाहिजेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विस्कस पणा नसावा किंवा त्या दोन लेअरमध्ये इंटरनल फ्रिक्शन नसलं पाहिजे. म्हणजेच इट इज अ नॉन विस्कस, देअर इज अ नो इंटरनल फ्रिक्शन. हे जे दोन लेअर आहेत ते एकमेकावरती कसे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये घर्षण नसावं किंवा इंटरनल फ्रिक्शन नसावं, ते स्मूथली कसे पाहिजे, फ्लो झाले पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये इंटरनल फ्रिक्शन नसलं पाहिजे, दॅट इज द फ्लुइड हॅज नो विस्कॉसिटी. ही त्याची तिसरी काय आहे प्रॉपर्टीज आहे. कुठली आहे, इट इज अ नॉन विस्कस, देअर इज अ नो इंटरनल फ्रिक्शन इन द फ्लो, दॅट इज द फ्लुइड हॅज नो विस्कॉसिटी. त्या फ्लुइडमध्ये काय विस्कॉसिटी नसावी. ठीक आहे, त्यानंतर चौथी जी प्रॉपर्टी आहे ती काय आहे, इट्स फ्लो इज अ स्टेडी अँड दॅट इज इट्स velocity at each point is constant in a time. म्हणजे जो फ्लुइड फ्लो होत असताना त्याचा जो फ्लो आहे तो कसा असावा, स्टेडी असावा. आणि स्टेडी असताना त्याची व्हेलॉसिटी जी आहे प्रत्येक पॉइंटला त्याची कशी असली पाहिजे, कॉन्स्टंट असली पाहिजे. म्हणजे हा एक लेअर असेल, हा दुसरा लेअर असेल, हा तिसरा लेअर असेल, परंतु तो जो फ्लो आहे तो कसा आहे, स्टेडी असला पाहिजे, एकसारखा असला पाहिजे. आणि त्याची जी व्हेलॉसिटी आहे प्रत्येक म्हणजे टाइमला प्रत्येक पॉइंटला कशी पाहिजे, ती त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती कशी पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. म्हणजे ह्या पॉइंटला पण तेवढीच असली पाहिजे, इथं पण तेवढीच आणि इथं पण तेवढीच असली पाहिजे. म्हणजे तर ही काय आहे, चौथी प्रॉपर्टी आहे आयडियल फ्लुइडची. काय आहे, इट्स अ फ्लो इज अ स्टेडी, इट्स अ velocity ॲट ईच पॉइंट इज अ कॉन्स्टंट इन टाइम. म्हणजे ह्या 4 प्रॉपर्टीज आहेत आयडियल फ्लुइडच्या.